नमस्कार मित्रांनो, शनई चौघडे मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे का शर्वरीने घेतलेला आहे सगळ्यात मोठा निर्णय आणि जयच्या कंपनीला दिलेला आहे धक्का. आता दोघांमध्ये कायमची दरी पडणार का, हे सगळं आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. तर आपण पाहतो की राजाध्यक्ष बंगल्यामध्ये अजूनही तेजस्विनीने शर्वरीच्या घरी जाऊन केलेल्या अपमानाची चर्चा सुरूच असते. दुसरीकडे शर्वरी मात्र पूर्ण रात्र झोपलेली नसते. तेजस्विनीने प्रत्येक शब्द जे बोललेले आहेत ते तिच्या कानामध्ये घुमत असतात आणि ती तुझ्यासारख्या मुलीने माझ्या मुलाच्या आयुष्यातून कायमचे निघून जावं. आणि शर्वरीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ती स्वतःचीच म्हणत असते का माझ्यामुळे जर जय सरांना त्यांच्या आईसमोर रोज उभं राहावं लागत असेल ना, तर मीच त्यांच्या आयुष्यातून दूर गेलेले बरं, असं ती मनामध्ये विचार करत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी ती ऑफिसला जाण्यासाठी तयार होते, पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू हे पूर्णपणे गायब झालेलं असतं. ऑफिसमध्ये जय तिची वाट पाहत असतो आणि शर्वरी आली का असं ती रिसेप्शनिस्टला विचारत असतं. पण रिसेप्शनिस्ट उत्तर देते, सर अजून ती आलेली नाही. तेव्हा जयला काहीतरी वेगळंच जाणवायला लागतं आणि तेवढ्यातच दुसरीकडे शर्वरी एका मोठ्या कॉर्पोरेट ऑफिस समोर उभी असते आणि ते ऑफिस म्हणजे सत्यजित इंडस्ट्रीज. काही दिवसांपूर्वी सत्यजितने दिलेली नोकरीची ऑफर तिला आठवते आणि ती एक खोल श्वास घेते आणि ती आत प्रवेश करते. रिसेप्शनिस्ट विचारते, मॅडम अपॉइंटमेंट आहे का तुमची? तेव्हा शर्वरी शांतपणे म्हणते, मला मिस्टर सत्यजित यांना भेटायचं आहे आणि त्यांनी काही दिवसांपूर्वी मला जॉब ऑफर दिली होती. तेव्हा काही वेळाने सत्यजित आपल्या कॅबिनमधून बाहेर येतात आणि शर्वरीला पाहूनच ते हसतच राहतात आणि ते म्हणतात, मला खात्री होती एक दिवस तुम्ही नक्की याल. तेव्हा शर्वरी थोडी संकोचून म्हणते, सर जर ती ऑफर अजूनही असेल ना, तर मला तुमच्या कंपनीत काम करायचं आहे. सत्यजित लगेचच हात पुढे करतो आणि वेलकम टू सत्यजित इंडस्ट्रीज मिसेस शर्वरी असं म्हणत असतात. शर्वरी त्यांच्या हाताचा हात मिळवते आणि क्षणातच तिची नियुक्ती निश्चितच होते. सत्यजित एचआरला बोलवतात आणि ते म्हणते की आजपासून शर्वरी आपल्या टीमचा एक भाग आहे. सर्व औपचारिकता आजच पूर्ण करा. तेव्हा शर्वरीच्या चेहऱ्यावरती एक समाधान दिसतं, पण मनामध्ये वेदना अजूनही कायम असतात. दुसरीकडे आपण पाहतो तर जय केबिनमध्ये असताना त्याचा एक कर्मचारी धावतच येतो आणि तो म्हणतो, सर एक महत्त्वाची बातमी आहे. जय आश्चर्याने विचारतो, तो म्हणतो काय झालं? तेव्हा कर्मचारी म्हणत असतो की शर्वरी मॅडमनी राजीनामा दिलेला आहे आणि त्या सत्यजित इंडस्ट्रीजमध्ये जॉईन झालेल्या आहेत. हे ऐकताच जयच्या हातातील फाईल खाली पडते आणि तो म्हणतो, व्हॉट? हे अशक्य आहे. तो ताबडतोबच शर्वरीला फोन लावतो. पहिला कॉल उत्तर नाही, दुसरा कॉल तरीही उत्तर नाही आणि तिसरा, चौथा, पाचवा असा प्रत्येक वेळी फोन वाजतच असतो, पण शर्वरी ही फोन उचलतच नाही. जयच्या चेहऱ्यावरती चिंता स्पष्ट दिसू लागते. तो स्वतःशीच म्हणत असतो, शर्वरी एकदा तरी माझं ऐक ना, तू असा निर्णय का घेतलेला आहेस? इकडे आपण पाहतो की सत्यजित आपल्या केबिनमधून बाहेर येऊन शर्वरीला संपूर्ण ऑफिस दाखवत असतो आणि त्याच वेळी शर्वरीच्या मोबाईलवरती पुन्हा पुन्हा जयचं कॉलिंग दिसतं आणि ती काही क्षण स्क्रीनकडे पाहतच राहते. डोळ्यात पाणी येतं, पण ती फोन सायलेंट करून पर्समध्ये परत ठेवून देते आणि हे दृश्य सत्यजितच्या नजरेतून सुटत नाही. तो हसतच विचारतो, कोणाचा फोन होता? तेव्हा शर्वरी लगेचच उत्तर देते, काही नाही सर, पर्सनल कॉल होता. तेव्हा सत्यजित काही बोलतच नाही, पण त्याच्या चेहऱ्यावरती हलकंसं स्मित उमटतं. दुसरीकडे जयचा संयम सुटून जातो आणि तो लगेचच गाडी काढतो आणि तो म्हणत असतो, नाही, शर्वरीशी बोलल्याशिवाय मी शांत बसणार नाही. तो भरधाव वेगाने सत्यजित इंडस्ट्रीजकडे निघतो. त्याचवेळी सत्यजित आपल्या केबिनमध्ये शर्वरीला एक नवीन प्रोजेक्ट दाखवत म्हणतो की हा प्रोजेक्ट खूप महत्त्वाचा आहे आणि मला तो फक्त तुमच्याकडेच द्यायचा आहे. शर्वरी आश्चर्याने त्याच्याकडे पाहते आणि अचानकच रिसेप्शनमधनं इंटरकॉम येतो आणि म्हणत असतात की सर बाहेर जय खानोलकर आलेले आहेत आणि ते शर्वरी मॅडमना भेटायचा आग्रह धरत आहेत. हे ऐकताच शर्वरीच्या चेहऱ्यावरती तणाव स्पष्ट दिसू लागतो. सत्यजित खुर्चीत मागे रेलून हलकंसं हसतो आणि म्हणतो, इंटरेस्टिंग, म्हणजे प्रतिस्पर्धी कंपनीचा मालक माझ्या ऑफिसमध्ये स्वतः आलेला आहे तर. आणि तो काही क्षण विचारच करत राहतो. मग रिसेप्शनिस्टला सांगतो की त्यांना 5 मिनिटं थांबायला सांगा आणि तो शर्वरीकडे पाहत म्हणत असतात की निर्णय तुमचा आहे. तुम्ही त्यांना भेटणार की त्यांना वाट पाहायला लावणार? तेव्हा शर्वरी शांत उभी असते आणि तिच्या डोळ्यामध्ये संघर्ष स्पष्ट दिसत असतो. बाहेर जय अस्वस्थपणे उभा असतो आणि आत सत्यजित उत्तराची वाट पाहतच असतो आणि शर्वरीचा पुढचा निर्णय आता तिघांच्याही आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकणार असतो. शर्वरी जयला भेटेल का, की सत्यजित सोबत नव्या आयुष्याची सुरुवात करेल? आणि जय सत्यजित यांच्यातील व्यावसायिक स्पर्धा आता वैयक्तिक संघर्षात बदलणार आहेत का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला पुढील भागांमध्ये उलगडणारच आहेत.
पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.